अनामत रक्कम न भरल्यामुळे दीनानाथ मंगेशकर हे तनिषा भिशे यांच्या मृत्यूला जबाबदार आहे। तर गेली अनेक दिवसांपासून तनिषा भिशे यांच्या मृत्यू प्रकरणी राज्यभरात एक चर्चेचा विषय बनलेला आहे। 3 अहवाल आले आहेत, मात्र अद्यापही कुठली ठोस भूमिका किंवा ठोस कारवाई प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली नाही। त्या सर्व या घडामोडीवरती चर्चा करण्यासाठी शिंदे शिवसेना गटाचे नेते रवींद्र धंगेकर सध्या आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। 3 अहवाल आले आहेत, मात्र अद्यापही कुठली दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असेल किंवा डॉक्टर गैसास यांच्यावरती कुठलीही कारवाई अद्याप झाली नाही। मग आपण बघितलं असेल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला शासनाने वेळोवेळी मदत केलेली आहे। त्यांना जागा भाड्याने दिली, त्याच्या अटी ज्या 18-19 अटी त्या सगळ्या शर्ती भंग झाल्यात। ज्यांची जागा होती त्यांनी खंत व्यक्त केली की आमची जागा शासनाने ULC मध्ये घेतली, एक चांगल्या कामाला जाती, आम्हालाही त्याचा आनंद वाटला। पण याच्यामध्ये मंगेशकर कुटुंबियांचं जे ध्येय धोरणं होती ती धनंजय केलकर जी संचालक हे राबवताना दिसत नाहीत। त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाची संपत्ती किंवा कोट्यवधी रुपयाचा दंड असेल हा त्यांनी भरलेला नाही, महानगरपालिकेचे टॅक्सेस भरले नाहीत। आणि लपवायची काय गोष्ट नाही, यांना राजकारण्यांचा वरद असे वस्तुस्थिती काय लपून राहिलेली नाही। माननीय पवार साहेबांनी बी त्यांना पूर्वी ती मुख्यमंत्री असताना जागा दिली, म्हणजे त्यांना साधं उद्घाटनाला सुद्धा यांनी बोलवलं। म्हणजे हे यांची स्वतःची कल्पकता किती मानवी हक्क मानवी आहे हे आपल्या लक्षात येतं। खरं तर हे हॉस्पिटल ज्या अर्थाने ज्या शासकीय जागेवर ज्या शासकीय सवलतीवर मानवी अधिकार सर्वसामान्यांना रुग्णांना तिथं औषधं उपचार मिळले पाहिजे। आणि मंगेशकरांच्या कुटुंबामध्ये त्यांची जी की सर्वसामान्य लोकांना त्याचे उपचार झाले, पण तो पंचतारीख हॉटेलपेक्षाही श्रीमंत असा हा दवाखाना, याच्यामध्ये करोड रुपये आणि पैसे असणाऱ्या लोकांना तिथं ॲडमिशन दिलं जातं। ज्या शासनाच्या खाटा आहेत, शासनाच्या सवलती कुठं राबवताना दिसत नाही। आणि काही अहवालामध्ये त्यांच्यावर ठपका ठेवला तरी शासन त्यांच्यावर कारवाई काय करत नाही, ही चिंतेची बाब आहे। आणि माझ्यासारखा कार्यकर्ता नाही, म्हणजे रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्य लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही तत्पर असतो। शेवटी सर्वसामान्य माणूस ह्याच जागेवर येतो आणि आम्हाला जाब विचारतो की तुम्ही का करू शकत नाही। आणि जर शासन त्यांना पाठीशी घालत असेल तर ही गोष्ट काय लोकशाहीच्या हिताची नाही। तर ह्याच्यामध्ये कारवाई केली पाहिजे। हा कोण कुठले कुठल्या ह्याचे आहेत हे न बघता मानवी अधिकार उल्लंघन करतात, त्यांच्यावर कंट्रोल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। जो शासनाचा पैसा दंड भरून घेतला पाहिजे आणि ही कारवाई त्यांनी केलीच पाहिजे। नाहीतर माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते शासनाला, तुमच्या हॉस्पिटलला, पोलीस खात्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। शेवटी पुणेकर आहेत आणि लोकशाहीमध्ये आपण काम करताना ज्या हॉस्पिटलची ध्येय धोरणं आहेत ती मानवी हक्क अधिकार आहेत, लोकशाहीचा अधिकार आहे। आणि अधिकार जर पैशाने जर तुम्ही रुग्णांना जर बरोबरी करत असेल आणि त्यांचा जीवच तिथं जात असेल तर ही ह्या महाराष्ट्राचं खंत आहे, म्हणजे काळिंबा भाजणारी गोष्ट। तर अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे। तर जे डॉक्टर आहेत गैसास, आता या गैसास यांना सुरक्षा प्रशासनाच्या माध्यमातून पुरवली जाते। आजच त्यांनी तो खरं तर डॉक्टर गैसास यांच्यासाठी पोलीस बंदोबस्तात तैनात केला आहे। नाही आता बघा, याच्यामध्ये त्यांच्यावर त्यांच्या दवाखाना कोणी हल्ला केला, त्यांच्यावर काय कारवाई केली का, हा तो माझा विषय नाही। मग त्यांना सुरक्षा दिली हे मला कळत नाही। आणि त्यांनी सुरक्षा मागितली का हेही त्याला विचारलं पाहिजे। पण मला असं वाटत नाही की पुणेकर त्या गैसाजांना धोका पोहोचवतील, असे कोणच पुण्यात अशी लोक नाहीत। ती संस्कृती आपल्या पुण्यामध्ये नाही, परंतु त्यांना भीती वाटत असेल किंवा काय, कारण ते डॉक्टर आहे शेवटी। तर त्यामुळे त्यांनी मागितले का नाही, पण द्यायची का नाही ही शासनाचं होतं। पण त्यांना का दिली तर आता त्यांना वाटत असेल की लोक त्यांना इजा पोहोचवतील, असं काहीतरी असू शकतो। एकीकडे कारवाईची मागणी होत असताना म्हणजे कारवाई तर बाजूलाच राहिली, मात्र त्यांना सुरक्षा पोहोचवलं, ह्या सर्व गोष्टीकडे तुम्ही खरं तर सरकारमध्येच आहेत, तुम्ही कसं बघताय? नाही, आता तसं बघितलं तर त्यांना सुरक्षा दिली नाही पाहिजे, ते आता डिफॉल्टर आहेत। कारण शासनाने त्यांच्यावर काही अहवालामध्ये ठपका ठेवलेला आहे। पण गैसास डॉक्टरांचं त्यात किती इन्व्हॉल्वमेंट आहे ही मला माहीत नाही। पण केळकर जे आहेत हे केळकर त्याचे मूळ संचालक आहेत, त्यांचे सगळे निर्णय घ्यायची त्यांच्याकडे अधिकार आहेत। गैसासांकडे त्या अधिकार नाही। मी पहिल्या दिवशी बोलतो की ते डॉक्टर आहेत आणि संचालक जे सांगतात ते डॉक्टर पुढे रन करतात। म्हणजे गैसास हे त्याचे प्रमुख नाहीत,
खऱ्या अर्थाने केळकरांवर त्याच्यावर ॲक्शन झाली पण ती दिसली पाहिजे ॲक्शन आणि सगळे पैसे भरून घेतले पाहिजे. खरं तर आपण सर्व गोष्टींमध्ये आता बघितलं तर जास्त प्रकर्षाने आता सध्या जे भिसे परिवार होतं ते भिसे परिवार सुद्धा आता गैसासान यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत आहे. म्हणजे सुरुवातीला त्यांचा मंगेशकर हॉस्पिटलवरती कारवाई झाली पाहिजे असं एक मत होतं, मात्र आता गैसासांकडे ते वळले जात आहेत. कुठंतरी राजकीय दबावामुळे ह्या सर्व गोष्टी म्हणजे वेगळीकडे वळल्या जातात असं तुम्हाला वाटतंय का? नाही, हे तर मी पहिल्या दिवशीच म्हणलो की यांच्यावर जर कारवाई झाली तर खऱ्या अर्थाने लोकशाही येईल आणि जर कारवाई नाही आली तर मग त्याच्यावर कोणातरी राजकीय वरद असेल. मी पहिल्या दिवशी बोलून आज मी बोलतोय. जे आता त्यांनी भिसे परिवार आहे त्या भिसे परिवाराने एक प्रेस नोट जाहीर केलं आहे. या प्रेस नोटमध्ये सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की जे अहवाल आहे, ज्या अहवालामधले जे सदस्य आहेत त्यांचा जो निकाल आहे किंवा जो अहवाल आहे तो एकतर्फी आहे. बघा आता तो अहवाल का मी बघितला नाही, पण भिसे कुटुंब भाजपच्या एका आमदारांच्या बरोबर काम करताना आणि त्यांनी तो आमदारांनीच फोन केला होता. आज आमदारांनी फोन केला किंवा कोणी केलं म्हणून आपल्याला हे प्रकरण, पण असे अनेक प्रकरणं या दवाखान्यात घडलेली आणि हे काही नवीन नाही आहे. फक्त हे प्रकरण घडलं आणि त्याच्यामुळे चर्चेला आपण बसलो आहे. मी चर्चेत तुमच्याशी करतो, पण आम्हाला रोजचा तिथला अनुभव आहे की अनेक रुग्ण तिथं दगवलेले आहेत आणि याला कारणीभूत ते फक्त आता हे प्रकरण दिसते म्हणून, नाही तर वर्षानुवर्ष ह्या प्रकारे तिथं चाललेलं आहे. आणि त्यांची दादागिरी ही शासनावर दादागिरी, लोकशाहीवर दादागिरी आणि ते मालक संस्था चालक नाही मालक म्हणून वावरतात आणि मालक आम्ही या दवाखान्याचे मालक आहोत ही त्यांच्या डोक्यात गेलेली भूत आहे. ते पहिलं त्यांनी काढून ठेवलं पाहिजे. जनसामान्यांना न्याय भेटला पाहिजे ही दंगेकरांची कायमच भूमिका आहे. आता भिसे परिवाराला न्याय भेटण्यासाठी किंवा त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहण्यासाठी दंगेकर यांची काय भूमिका असेल किंवा तुमची यापुढं म्हणजे काय मागणी असेल? बघा मी परत एकदा म्हणतो की भिसे कुटुंबावर जे झालं ते म्हणजे दुःखाची गोष्ट आहे, पण त्यांचं एका भाजपच्या आमदाराने फोन केल्यानंतर हे प्रकरण झालं. पण असे अनेक प्रकरणं तिकडे घडलेले आहेत. आम्ही आता इथं बसतोय ना ऑफिसला तर आमच्याकडे आताही लोक येत आहेत आणि तिथं पैसे घेतल्याशिवाय पेशंटला हातच लावत नाही. ही वस्तूच येते. म्हणजे हे दुःखलं म्हणून आपल्याला कळलं असे अनेक भिसे भगिनी आमच्या गेल्यात, भाऊ आमचे बंधू गेलेत. ह्यांची चौकशी झाली बाहेर आणि ह्याच्यावर प्रशासन नेमलं बाहेर आणि सरकारने हा दवाखाना ताब्यात घेतला बाहेर. खरं तर दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे. प्रशासनाने याच्यावरती एक चौकशी नेमली पाहिजे आणि जी गुन्हेगार आहेत खरं तर यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका रवींद्र धंगेकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे.